सखियाई मंगळागौर ओगरपाडा आधुनिक पद्धतीने जजेसच्या माहितीसाठी दिनेश जयस्वाल आपले स्वागत.
अगं काय झालं, एवढी का चिडली आहेस? कोणाचा कॉल होता? काही नाही ग, आईचा कॉल होता. उगाच कॉल करून छळत असते. असं कसं बोलते? मग काय, या आई लोकांना काहीच काम नसतं, उगाच कॉल करून छळत असतात. हो ना, खरंच काही काम नसतं त्यांना, उगाचच काळजी करतात. पण तुला आठवतंय का, किंवा इकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला, परिचाताई तुम्हाला पण एक सवाल आहे. तुमच्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस आठवतोय का? त्याला शाळेत एकट्यानं सोडताना काय वाटत होतं? ते उगाचच होतं का, विनाकारण? बर असो, तू ग काय म्हणालीस? या आई लोकांना काही काम नसतं? तू हिरकणी गुरुजाबद्दल ऐकलंयस का? ते काय आहे? कुठला खेळ आहे का मंगळागौरीचा? नाही ग बाई, ऐक तर. स्वराज्याची राजधानी असलेला आपला रायगड, गडावर सुरक्षेच्या कारणामुळे दिवे लागेनंतर गडाचे दरवाजे बंद केले जायचे. ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी उघडले जायचे. जग इकडचं तिकडं झालं तरी नियमात बदल केला जात नव्हता. दिवसभर गडावर बाजारहाट चालले. लोक गडाच्या पायथ्यावरून गडावर बाजाराला गेले आणि दरवाजे बंद होण्याआधी गड उतरून जात असत. त्यातच होती एक हिरा गौलम, जी नियमित गडावर दूध घेऊन येईल आणि आपल्या वेळेत गड उतरून जाईल. हल्ली ती फार घाईत येत जात असे, कारण तिचं ताणं बाळ घरी भुकेलेलं असायचं. असंच एक दिवस ती गडावर दूध टाकून बाजाराला गेली. काही घर सामान खरेदी करताना तिला वेळेचं भानच नाही राहिले. तुफान आगळली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. ती धावत दरवाजाजवळ आली आणि दार उघडण्यास विनंती करू लागली. पण गडाची शिस्त कोणी मोडणार नव्हतं. खूप रडून हातापाय पडून गडाचे दरवाजे उघडण्यास रक्षक तयार झाले नाही. अंधार वाढू लागला. इकडे मुलाच्या आठवणीने हिरा व्याकुळ झाली आणि तिकडे आपलं बाळ भुकेने कळकळत असेल. तिला अगदी असहाय वाटू लागले. काय करावे सुचेना. कसंही करून मला माझ्या बाळाजवळ जायलाच हवं, या विचाराने ती झपाटून निघाली. गडावर एका कड्यावरून चढून येणं अशक्य असल्यामुळे तिकडे कुठलीही सुरक्षा नव्हती. हिरा त्या कड्याजवळ पोचली, जिथून दिवसाही खाली पाहताना मृत्यूचेही पाय लटकतील. तिकडून ती खाली उतरणार, आपल्या बाळाजवळ जाण्याचा निर्णय तिने घेतला. तिने मृत्यूचाही विचार न करता आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात त्या मृत्यूच्या जबड्यात उतरून ती पायथ्याशी असलेल्या आपल्या बाळाकडे पोहोचली. तेव्हापासून त्या कड्याला महाराजांनी हिरकणी बुरुज असं नाव दिलं. खरंच हे सत्य आहे? कसलं भारी आहे ना. भारी कसलं, काही काम नव्हतं तिला म्हणून ती अशी वागली, हो ना? चुकलं माझं, माझी चूक माझ्या लक्षात आलीये. लगेच आईला कॉल करते आणि माफी मागते. स्वतःची पर्वा न करता आपल्या मुलांसाठी आयुष्य जगते ती आई. आपण पोटात असल्यापासून आपल्यावर प्रेम करते ती आई. जिचे कष्ट आयुष्यभर कधी सरत नाही, तिला खुशाल आपण म्हणतो. तुला काही कळत नाही. त्यात तिचा नाही कल्ला, ज्यामुळे समृद्ध झाल्या आमच्या दिशा नाही. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. अर्धांगीचा तोरा आम्हा नाही कोणाचा डर. अर्धांगीचा तोरा आम्हा नाही कोणाचा डर. किती सहज बोलून जातो. हिंमत नसेल तर बांगड्या भर. पण याच बांगड्या भरल्या हाताने शिवबा घडवे जिजाई. पण याच बांगड्या भरल्या हाताने शिवबा घडवे जिजाई. पण बाई, तुला कशातलं काही कळत नाही. आम्ही कष्टाने घामाने हाकतो आपला कारभार. तांदळाच्या डब्यात दरवल्या पैशांनी लावते संसाराला हातभार. जिच्या हातभाराशिवाय आमचं पाणी हालत नाही, त्या आईला आपण सहज म्हणतो तुला काही कळत नाही. तर बघितलं मैत्रिणींनो, आपण पोटात असल्यापासून आपली ढाल तलवार म्हणून कायम आपल्या सोबत असते अशी आपली रणरागिणी आई, जी जीवनाच्या प्रत्येक भयानक कळ्यावरून आपल्यासाठी नेहमी स्वतःला झोकावून देते. ती रणरागिणी माझी आई. त्या सर्व हिरकणांना मराठमोळा मानाचा मुजरा. एकदा जोरदार टाळ्या सती आई मंगळागौर या ग्रुपसाठी.
राखी माहिती तुमच्या जगात भारी थाटा माय मराठीसाठी लग्नाची नाव वाटत पळावर चंद्र घोरा शान आमची बाई संस्कृतीचे लीन संपदेवी गोऱ्यांबाई झाशीची राणी कधी सावित्रीबाई जिजाऊच्या लेकी ओली शिवाजी पुण्याई जय जय भवानी जय जय शिवाजी नाथ उमरहार मराठमोळा टप्पा साऱ्या जगात बसणार अगं बाई माझा अगं बाई माझा अगं बाई माझा मराठी एकालय गोड अगं बाई माझा मराठी एकालय गोड अगं बाई माझा मराठी एकालय गोड कमाल धमाल परफॉर्मन्स आणि काय एनर्जी होती, एक चांगला संदेश. आता कोणी म्हणणार नाही आई कुठे काय करते.